मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा विषय आहे इतरांच्या घरासमोर म्हणजे त्यांच्या दारासमोर पार्किंग समजा तुम्ही केलं तर त्याबाबत काय नियम आहे किंवा काही कायदा आहे का, याबाबत आज आपण माहिती करून घेणार आहोत. सर्वप्रथम भारतात नो पार्किंगचा काही नियम आहे का, तर तो नो पार्किंगचा नियम आहे की ज्या नियमामध्ये तुम्हाला तुमचे वाहन किंवा ट्रेलर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी सोडण्याची किंवा पार्क करण्याची परवानगी नाही, ज्यामुळे इतर लोकांना अडथळा, गैरसोय किंवा धोका निर्माण होतो. मग अशा वेळेला जर रस्त्यावरती काही चिन्ह लिहिली असतील किंवा काही खुणा दर्शवत असतील तर तुमचं वाहन तुम्ही कसं पार्क करायचं, केव्हा आणि कुठे पार्क करायचं हे त्यांनी दिलेल्या नियमांचं पालन करूनच पार्क केलं पाहिजे. आता हे झालं सार्वजनिकचं. आता तुम्ही विचार कराल की माझ्या घराच्या समोर समजा कोणीतरी मुद्दाहून पार्क करते, माझ्या गाडीच्या पुढे पार्क करते किंवा माझ्या घराच्या दाराच्या समोर पार्क करते किंवा माझ्या दुकानासमोर पार्क करते आणि त्यामुळे मला सातत्याने हा व्यक्ती त्रास देतोय, तर मी काय करायचं. तर या प्रश्नात पहिली गोष्ट म्हणजे भारतात कोणाच्याही घराच्या समोर किंवा दुकानासमोर वाहन उभी करणे कायद्याच्या विरोधात आहे. भारतीय दंड संहिता कलम 339 अन्वये घर मालक किंवा वाहन चालक किंवा मालकाच्या विरोधात अयोग्य प्रतिबंधासाठी तक्रार दाखल करू शकतात, त्याला प्रतिबंध करायला करू शकतात. आयपीसी मध्ये पार्किंग बाबत कलम 339 काय म्हणतं हे आपण प्रत्यक्ष पाहूया. भारतीय दंड संहिता च्या कलम 339 नुसार ज्या व्यक्तीच्या मालकीचं वाहन आहे किंवा ज्याने तुमच्या गेट समोर वाहन उभं केलं आहे अशा व्यक्तीविरुद्ध चुकीच्या पद्धतीने त्यांनी पार्किंग केलं म्हणून तुम्ही पोलिसात तक्रार दाखल करू शकता. आता तुम्हाला मी एक नक्कीच कायदेशीर सूचना देईन की अशा वेळेला अशा व्यक्तीला तुम्ही तुमच्या दारात पार्किंग करू नकोस म्हणून एक कायदेशीर समज देणं गरजेचं आहे. आणि असं कायदेशीर समज किंवा लिगल नोटीस दिल्यानंतर सुद्धा तो शहाणपणा त्याला येत नसेल तर मात्र तुम्हाला कोर्टातनं त्याच्या विरुद्ध मनाई आदेश तुम्ही त्याच्या विरुद्ध खटला टाकून आणू शकता. मग त्याची गाडी आणि त्याला जे काय दंड होतील ते तो जबाबदार. आता कुठे पार्किंग करण्यास मनाई असते तेही आपण समजून घ्या. साधारणतः नो पार्किंग झोन सामान्यतः ट्रॅफिक सिग्नल किंवा चौक किंवा आपत्कालीन सेवा क्षेत्र म्हणजे हॉस्पिटल असतील किंवा असं काही बंबखाना असेल किंवा पादचारीचं क्रॉसिंग असेल किंवा रुग्णालयाजवळ आढळतात. या भागात पार्किंग केल्याने वाहतूक कोंडी होऊ शकते, आपत्कालीन वाहनांना अडथळा होऊ शकतो. इतकाच काय, इव्हन सोसायटीचे गेट असतात त्या गेटांना त्याला कॉर्नर कटिंग म्हणतात. एक साधारणतः हातभर तरी आतमध्ये तुम्हाला पार्किंग करणं गरजेचं असतं, नाही तर बाहेर येणारी गाडी कशी येणार. मग ही गोष्ट फार महत्वाची. शेवटी एक जाता जाता तुमच्या समोर गोष्ट नक्की सांगू इच्छितो की मी माझ्या घराच्या बाहेर नो पार्किंगचं चिन्ह लावू शकतो का. तुम्हाला बहुतेक सोसायटी असं लावणार नो पार्किंग इन फ्रंट ऑफ माय गेट किंवा इन फ्रंट ऑफ दिस गेट, हे लावू शकतो का, तर उत्तर नाही आहे. ते बेकायदेशीर आहे, लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीने गेट समोर वाहन उभी करू नका असा फलक लावला असेल तर त्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे. जर कारण नसेल तर तुम्ही लावू शकत नाही की इथे पार्किंग करू नका. प्रायव्हेट स्पेस ही तुमची मक्तेदारी नाही, पब्लिक स्पेस आहे. आजचा विषय हा घराच्या दारासमोर पार्किंग आणि त्याबाबतचा नियमबद्दल होता. मला असं वाटतं पुढील विषयात असंच काहीतरी नवीन घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.